buddy. Just follow the red line. थँक यू. तर हा 17 माईल ड्राईव्ह आता आपला इथनं सुरू झाला आहे. का दादा तुझ्यासाठी थांबलो? तुझ्यासाठी थांबलोय. तर 17 माईल ड्राईव्ह चालू आहे आपला आता, आणि हा कंटिन्यू आपण असाच ड्राईव्ह करणार आहे. मला वाटतं ह्या धुक्यांमुळे पण हा फेमस असावा, आणि हीच या ड्राईव्हची मजा आहे. उंच उंच पाईनची झाडं आहेत. ही पाईन आहे की काय मी कन्फर्म करेल. हा, ते समोर पाईन आहे, आणि हे थोडी वेगळी प्रजाती आहे. तर दोन प्रकारचे प्रजाती बघायला मिळतात. त्यांनी काय म्हटलं, फॉलो रेड लाईन. या सो हे जे रेड आहे ही, सो 17 माइल हे लिहिलं आहे ना. हा, दिस फॉलो दिस रेड. आता ही लाईन फॉलो करायची आपल्याला, आणि याचे आपल्याला $12 घेतले होते. याच्यात आपल्याला पेबल बीच व्हिजिटर सेंटर, 17 माईल ड्राईव्ह अँड 17 पॉइंट्स ऑफ इंटरेस्ट. अच्छा, 17 पॉइंट्स आहेत तिथे वेगवेगळे, म्हणूनही त्याला 17 माईल ड्राईव्ह म्हणत असावे. 17 व्हिजिटर पॉइंट आहेत. त्या पॉइंटला आपण थांबून आणि ते पॉइंट बघायचे आहेत. आधीच्या व्हिडिओत आपण मॉन्ट्रे बे ॲक्वेरियम बघितलं, आणि त्याच सिरीजमधला हा दुसरा पॉईंट, म्हणजे ॲक्वेरियमपासून जस्ट थोडं पुढे आलं 2 माईलवर की हा 17 माईल ड्राईव्ह सुरू होतं. तर जसं आधी दाखवलं किंवा हे आपण बघता आता, खूप सुंदर असा ड्राईव्ह होणार आहे. आणि या ड्राईव्हवरती वेगवेगळे असे विस्टा पॉईंट आहेत, म्हणजे त्या पॉईंटला जाऊन थांबून आणि ते पॉईंट बघून पुढे पुढे जात राहायचं आहे. जसं आपण माथेरान महाबळेश्वरला असला पहिला पॉईंट येतो आहे, तर हा पॉईंट बघून मग आपण पुढे जाऊ. ती अशी खोल तिथे दरी आहे, आणि म्हणजे एक छोटासा बंगलो वगैरे असा दिसतो. आता ह्या अमेरिकन लोकांच्या हिशोबाने काहीतरी ते वेगळं असू शकतं, पण आम्हाला त्यात तसं फार काही वेगळं असं नाही. एक छोटीशी खाली दरी आहे, आणि तिथे त्याच्या पाठीमागे तो मधून दिसतो तो असा बंगला वगैरे तिथे लाकडाचा आहे. म्हणजे या 17 माईल ड्राईव्हवरती काही रेसिडेन्स एरिया पण आहे, तिथे लोक राहतात सुद्धा. आणि इतकं निसर्ग सौंदर्य आहे, तर त्यामुळे जरी रेसिडेन्स असले तरी ते इथे खूप महाग असणार आहे, कारण की हिल स्टेशन आहे, सॉर्ट ऑफ हिल्स, आणि टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. त्यामुळे, आणि रस्त्याच्या बाजूला जे कंपाऊंड दिसतं आहे फेन्सिंग, तर ते त्याच्यात इलेक्ट्रिक करंट सोडलं आहे, आणि त्याच्यावर तसा कॉशनचं हे पण लावून ठेवलं आहे त्यांनी, त्यामुळे त्याला टच करायचा नाही आहे. ज्या काळात आम्ही महाबळेश्वर किंवा सिमला, मनाली, नैनिताल फिरायला जायचो, तर त्या काळी प्रेम पर्वत पिक्चरमधलं गाणं जनरली टॅक्सीवाले लावायचे, ये दिल उनकी निगाहों के साए. तर अशा गाण्यांची, अशा वातावरण आणि ज्या प्रकारचं निसर्ग दिसतो, तर त्यातनं जाताना अशा जुन्या गाण्यांची आठवण नक्कीच होते. आता इथे कॉपीराईट येतं यूट्यूबला, त्यामुळे तशी ती गाणी इथे लावू शकत नाही, पण बॅकग्राऊंडला आपण असं म्युझिक लावून हे अशी सिनरी बघितली, तर आपण सुद्धा त्या फ्लोमध्ये गेल्यासारखा आपल्याला भास होत राहतो. आणि आता आपला पुढचा जो विस्टा पॉईंट असणार आहे, तो अकलबेरी हिल म्हणून आहे. म्हणजे हिल अशी, आता आपण ऑलरेडी हिलवरतीच फिरतो आहे, पण तिथे एक छोट्याशा त्या पॉईंटला अकलबेरी नावाची ती बेरीची झाड आहेत. जसे आपल्याकडे वेगवेगळ्या हे असतात, तर इकडे बेरी जास्त खातात. तर तो आता अकलबेरी तो पॉईंट आपण बघणार आहोत. मेनली पॉईंट म्हणजे काय, ते तिथे झाडच आहेत ती याची, अकलबेरीची. इथे वळलं की हे समोर जे दिसत आहे, ती अशी मोठी मोठी खाली बेंड झालेल्या टाईप,
तर ही ती हकलबेरीची झाडं इथे जास्त आहेत. म्हणून हा हकलबेरी पॉईंट असा आहे. हे जे राईटला पुन्हा एक झाड दिसतंय. आता त्याला ती बेरी किंवा फळं नाही आहेत. त्यामुळे आपण इथे थांबणार नाही. आता लेफ्ट राईटला रेसिडेन्स एरिया दिसतो. तर इथे Airbnb लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही इथे येऊन राहू शकतात. Airbnb थ्रू बुक करून आणि इथे राहता पण येऊ शकतं. थोडं कॉस्टली असणार आहे. तुम्ही ऑनलाईन त्याची किंमत चेक करू शकतात. पण त्यामुळे हा थोडा रेसिडेन्स एरिया इथे दिसतो. त्यानंतर इथले वर्ल्ड रिनोड असे गोल्फचे ग्राउंड पण आहेत ह्या भागामध्ये आजूबाजूने. आता ते लेफ्ट राईटला तो कॅमेरा आपला 360 डिग्री व्ह्यू घेता येत नाही. त्यामुळे पुढे कुठे कॅप्चर करता आलं तर मी ट्राय करतो. पण ते थोडंसं टफच आहे कारण आडव्या बाजूने जेव्हा आता हे थोडं फास्ट फॉरवर्ड करतो मी स्पीडने. कारण की बराच एरिया फिरायचा आहे आणि स्लो चाललं तर मग तो व्हिडिओ आपला तास 2 तासाचा होईल. तर त्यामुळे मध्ये-मध्ये थोडंसं पुढे फास्ट फॉरवर्ड कुठे स्पीड वाढून अशा प्रकारे बघितलं तर ऑलमोस्ट पूर्ण 17 माईलचा ड्राईव्ह बघायचाही एक वेगळा जो आनंद आहे तो पण आपल्याला उपभोगता येईल. तर हे असे स्टॉप साईन असतात. इथे कोणी नाही तरी आपण आता हे थोडं थांबलो आणि त्यानंतरच पुढे जायचं असतं. तो नियम आहे. आपल्याकडेही स्टॉप साईन असतात. पण ते कोणी बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही ते स्टॉप साईन आहे कशासाठी. तर त्या स्टॉप साईनला कोणी थांबत नाही आणि गाडी पळवत नेतात. तर इथे पुढे पण येईल म्हणजे जिथे-जिथे असं स्टॉप साईन दिसेल तुम्ही बघाल, की तिथे आपली गाडी थांबते. म्हणजे ते नॅचरली इथली ती ड्रायव्हिंग हॅबिटच असते किंवा आता हे जे 20 माईलचा स्पीडचा बोर्ड होता. तर 20 माईल्सचा जो बोर्ड आहे ते कोणी एक्सीड करणार नाही. म्हणजे त्याच्यात प्लस मायनस 5 माईल्स चालतं. म्हणजे तुम्हाला त्याच्यापेक्षा स्लो पण ती गाडी चालवता येत नाही आणि त्याच्यापेक्षा फास्ट पण ती गाडी पळवायची नसते. म्हणजे दोघं प्रकारे. तो जो स्पीड लिमिट आहे, स्पीड लिमिटमध्येच राहायचं असतं. त्यामुळे इकडे बघितलं की हायवेवर आलं की 65चा तो स्पीड असतो. म्हणजे तो शहरातनं जरी जात असेल, स्पीड लिमिट तिथे ते असा कन्स्ट्रक्ट असतो की मध्ये कोणी येणार नाही. तर शहरातनं सुद्धा 100-125च्या स्पीडने गाड्या पळत असतात. त्यामुळे ज्यांनी तिकडे आपल्याकडे ड्रायव्हिंग केली आहे जुनी आणि असे कोणी जर इकडे आले, तर तो ड्रायव्हिंगचा थोडासा इकडे त्रास होतो. कारण खूप स्पीड वाटतो आपल्याला तो आणि स्पीड असतोच तो. पण यांच्या नियमांमुळे ते व्यवस्थित ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ऑटोमॅटिक होतं. लोकांची ती ड्रायव्हिंग हॅबिट आहे. तर ते दोघं बाजूने सिम्बॉल किंवा ह्या ज्या येलो पट्टा आहे, ह्या ज्या लाईनी आहेत, या सगळ्या व्यवस्थित फॉलो करतात. इथे छोटंसं स्टॉप साईन होतं. तिथं बघाल तुम्ही. जरी कोणी नाही, तरी गाडी थांबते, बघते आणि मगच पुढे जातात. तर पुढे आपल्याला आता इथून पुढचा जो सुरू होणार आहे ड्राईव्ह, तो 4-5 माईल अशा समुद्राच्या कडेकडेने जाणार आहे. तर इथे तो पॉइंट आहे अशांत सागर वगैरे. तर तिकडे गेल्यावर बघू आपण. बहुतेक वाघाटूर बीचला जशी आहे, त्या प्रकारची तिकडे सिनरी लांबून दिसते. तर आता हा तो राईट साईडला बघाल, तर समुद्राचा जो ड्राईव्ह आहे, तो हळू-हळू दिसायला लागतो. तो आपल्याला 4-4.5 मैलपेक्षा जास्त आहे. उजव्या बाजूला तो दिसतोय तो पूर्ण समुद्रच आहे. आणि इथं बघा आता हे स्टॉप साईन आहे. आता इथे कसं आहे, की कोणीच नाही, पोलीस नाही, कोणी नाही. तर राईट ऑफ वे असतो, की आधी कोण जाईल? तर आपल्या आधी जे जे मेन रोडने जात आहेत त्यांना प्रायोरिटी असते. म्हणजे त्यांचा हक्क पहिला राईट ऑफ वे. ते सगळे संपल्यावरच मग आम्ही इकडे आमची गाडी टर्न केली. आपला पॉइंट आला आहे. तर हा आता आपला आला आहे स्पॅनिश बे बीच विस्टा पॉइंट. तर इथेही आधीचा जसा बघितला तसाच हा समुद्रकिनारा आहे. म्हणजे बेसिकली
खडकाळ असा समुद्रकिनारा. पुढे जाऊन बघितलं तर ते सगळे रॉक्स आहेत, म्हणजे दगड आहेत. तिथं खाली पुन्हा काही लोकांची फोटोग्राफी सुरू आहे. त्यामुळे आपण पुढच्या पॉईंटला जाऊ, कारण की इथे वेट करावी लागते आणि मग ते डिस्टर्ब करण्यापेक्षा आपण आपल्या पुढच्या पॉईंटला जाऊन आणि मग व्हिजिट करू. तर इथून पुढचे जे पॉईंट्स आहेत ते सगळे असे समुद्राच्या बाजूबाजूने जाणारे पॉईंट आहेत. तर मला वाटतं हा 4था पॉईंट होता. हा समुद्र किनारा बघून पुन्हा आपलं जे गोव्यामधलं वाघाटूर किंवा अंजुना बीच त्या साईडला जसे खडकाळ म्हणजे रॉकी बीच आहेत, म्हणजे समुद्रामध्ये असणारे हे असे खूप दगड आणि प्रकर्षाने तो एक दुजे के लिए जो पिक्चर होता, तो त्याचीसुद्धा इथे थोडीशी तशी झलक दिसते. कारण त्यांनी मॅक्सिमम त्या वाघाटूर किंवा हे अंजुना या बीचच्या आजूबाजूला बऱ्यापैकी त्याची अ, रेकॉर्डिंग केलेली होती. जसं आता हे बघाल, हे आतमध्ये दगड आणि हा जो आहे हा रेस्टलेस पॉइंट आहे, रेस्टलेस सी. तर त्या ज्या प्रकारे तो तिथे लाटावर लाटा सुरू आहेत, म्हणजे तो अशांत आहे, रेस्टलेस. म्हणून त्याला रेस्टलेस सी म्हणतात. आता या टेकडीवर थोडं फोटोग्राफीसाठी पॉइंट आहे, पण तिथे ऑलरेडी गर्दी असल्यामुळे आपण शक्यतो कंटिन्यू ड्राईव्ह करूनच हा 17 माईल ड्राईव्ह पूर्ण करायचा आहे. आणि बोलता पिक्चर आम्हाला आठवला आत्ताच, जो दे धक्का 2 रिलीज झाला, मला वाटतं 22मध्ये. त्याच्यातसुद्धा हे डायलॉग मकरंद अनासपुरे आणि शिवाजी साटम यांचे डायलॉग आहेत. काय ती झाडी, काय ती डोंगर आणि काय ते हॉटेल. ते कुठेतरी इंग्लंडला जातात त्यावेळेचं ते. त्या सीनवर, त्या ट्रेलरमध्ये तुम्ही ते डायलॉग दिसतात. तर आता पुढे हा एक पॉइंट पुन्हा सेम तसाच आहे. म्हणजे मी आधी सांगितलं त्याप्रकारे हा कंटिन्यू 4-4.5 मैल जे ड्राईव्ह आहे, ते पूर्ण समुद्रकिनारा आहे. उजव्या बाजूने दिसत जातो आणि मध्ये पुन्हा ते गोल्फ जी आहेत, गोल्फची काही ग्राउंड ती पण दिसतात. आणि ज्या प्रकारची सिनरी आहे, मी आधी ऑलरेडी प्रेम पर्वतचं गाणं सांगितलंच आहे. कारण हे वरती धुकं, झाडं, त्यातनं जाणारा हा रस्ता आणि मध्ये म्हणजे हे फिरून बऱ्याच जुन्या हिंदी फिल्मच्या इथे आठवणी ताज्या होतात या सिनरी बघून. कारण ही पाईनची झाडं आहेत मोठमोठी आणि खूप पक्की असतात. इकडे मी बघितलं इलेक्ट्रिसिटीचे जे खांब आहेत त्यांनी बनवलेले, ते ह्या झाडापासून ते खांब बनवले आणि त्याच्यावरनं त्या इलेक्ट्रिक तार टाकले आहेत. म्हणजे एवढी स्ट्रेंथ असते त्याला. खूप हेवी वायर असतात त्या आणि पुन्हा हवेचा प्रेशर हे सगळं मिळून तरी ते लाकूड वर्षानुवर्ष उभं आहे इलेक्ट्रिसिटीच्या खांबाच्या स्वरूपात. काही ठिकाणी मी ते मोबाईलचे मोनोपोलसाठी बनवलेले टॉवरसुद्धा बघितले आहेत. कुठे दिसलंच तर मी पुन्हा पिक्चर कॅप्चर करेल. इथे पुन्हा हे स्टॉप साईन होतं. जरी कोणी तिथे रोडवर नव्हतं, तरी तो नियम आहे की तुम्हाला थोडं थांबायचं आणि त्याला इल्ड म्हणतात. म्हणजे तुमच्या डाव्या उजव्या बाजूला बघायचं आणि मगच पुढे जायचं. तर मध्ये हा रेसिडेन्स एरियासुद्धा येतो. म्हणजे इथं लोक राहतात माहीत नाही. इतकं गार वातावरण आहे. कशी राहत असतील ती, पण राहतात लोकं. तर आता आपण इथे पुढे जो सेव्हिनियर्स घ्यायचे आहेत आम्हाला इथले, एक आठवण राहावी, मॅग्नेट ज्याला म्हणतो आपण फ्रीजला लावण्यासाठी. तर त्या पॉइंटला आता आपण चाललो आहेत. कारण हा ड्राईव्ह आता ऑलमोस्ट संपत आला आहे. तर आपण म्हणजे इथे ते गोल्फचं ग्राउंड आणि इथे या पुढच्या बाजूला ही पार्किंग आली आता. तर गाडी पार्क करून आणि लेफ्ट साईडला उतरून खाली पायी जावं लागेल. तर
तिथे जाऊन सेव्हिनियर घेऊन आणि आता थोडी पोटपूजा करायची सुद्धा वेळ होत आली आहे. तर त्याप्रकारे प्लॅनिंग करणार आहोत. आणि इथे मी एक पार्किंगमधला फोटो वरती दिसेलच आपल्याला. जोपर्यंत आम्ही सेव्हिनियर वगैरे घेऊन येत होतो, तोपर्यंत हितेशने छान अशी गाडी व्यवस्थित पॉइंटला पार्क करून आणि मावशीचा छान असा फोटो इथे काढला आहे. तर तो फोटो आपल्याला वरती कॉर्नरमध्ये बघायला मिळेल या या पॉइंटवरनं. तर समोर जे आहे ते शॉप्स आहेत, म्हणजे इथलं सेंटर आहे ते, ज्याच्यामध्ये खूप प्रकारचे वेगवेगळे, म्हणजे तो गोल्फ रिलेटेड पण ते बॉल वगैरे, किंवा इथलं जे 17 माइलस्टोन नाव असलेले काही ग्लास वगैरे. ग्लास आम्ही बघितले, पण ते आम्हाला खूपच वर्थ नाही वाटले. $25 एका ग्लासची किंमत. तर ते आम्ही तसे न घेता जे छोटे फ्रीज मॅग्नेट असतात, ते मॅग्नेट घेऊन आणि आता इथे सबवे आहे छान असं. कारण अमेरिकनमध्ये सर्वच गोष्टी आपण काय खाऊ शकत नाही. काही ठराविक पिझ्झा असतात, ते पिझ्झा खाऊ शकतो. सबवे जे आहेत ते आपण त्यांना सांगू शकतो त्यात काय टाकायचं. त्यामुळे सबवे पण म्हणजे खाऊ शकतो. अगदीच वर्स्ट केसमध्ये काही नाही मिळालं, तर सबवे इज द बेटर ऑप्शन. त्याच्यामध्येच फक्त व्हेजी घेतलं आणि त्याला डबल ग्रिल करायला सांगितलं तो पाव. तर ते छान असं क्रिस्पी व्हेजी सबवे, आणि सॉस आपण आपल्या चॉईसप्रमाणे त्याच्यात सांगू शकतो. आपल्याला मॅयोनीज जे असतात वेगवेगळे, आणि त्याच्यातले जे सॉसचे टाईप असतात, थोडे 2-4 स्टडी करून ठेवले, तर मग काम ईझी होतं. म्हणजे तेवढी अडचण येत नाही. कारण इथे सगळीकडेच तसं बे एरियामध्ये इंडियन रेस्टॉरंट भरपूर आहेत. अगदी अर्धा-पाऊण तासाचा थोडा जर अ, वेळ काढू शकतो आपण, तर तेवढ्या वेळात कुठे ना कुठे छुटपूट काहीतरी इंडियन रेस्टॉरंट्स आहे बे एरियात. खूप आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहेत. तर हा काही राहिलेला पार्ट आहे त्या 17 माईल ड्राईव्हचा. तर दोघं बाजूने पुन्हा काही राईट साईडच्या गोष्टी येत नाही आहेत. तर मोस्टली ते गोल्फचं जे ग्राउंड आहे, तर ती ग्राउंड्स इथनं ह्या दोघं बाजूला दिसतात. बाकी परिसर शांत आहे. आपल्याला यायचं असेल तर इथले क्लायमेटची माहिती घेऊन आलेलं कधीही चांगलं. कारण आम्ही सॅन होजेवरनं निघालो, तर तिथे कडक ऊन होतं आणि टेम्परेचर पण बऱ्यापैकी हाय होतं. पण जसं इथे म्हणजे साधारणतः एक 5-6 मैल आधीच अ, धुकं वगैरे दिसायला लागतं, हे जे समोर दिसतंय असं. आणि टेम्परेचर बऱ्यापैकी, म्हणजे आपल्यासाठी खूप थंडीसारखं असते. इथे जे राहतात ते सहन करू शकतात. पण जस्ट आत्ताच इंडियातनं आलं आहे महिने 2 महिन्यासाठी, तर अशा लोकांनी आपल्यासोबत स्वेटर, टोपी, जे काय असेल थंडीचे प्रोटेक्शन्सचे गोष्टी त्या सोबत ठेवलेल्या कधीही चांगलं आहे. म्हणजे गाडीत तर हीटर असतातच. कारण इकडे मोस्टली कुठल्याही कार बघितल्या त्या एवढ्या ॲडव्हान्स त्याच्यात फीचर वगैरे असतात. तर त्यामुळे कारमध्ये हीटर वगैरे मिळून जातं. पण तरी सोबत आपल्या स्वतःचंच स्वेटर वगैरे ठेवलेलं बरं. कारण गाडीतनं खाली उतरून पुन्हा हॉटेलमध्ये जाऊस तर, किंवा जसं शॉपमध्ये गेलो आम्ही, तर अशा स्पॉटला जाऊस तर तेवढं कामास येतं. तर आता आमची गाडी पोहोचली आहे सबवेमध्ये. तर इथेच आपण आपला ब्लॉग एंड करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच कुठल्यातरी नवीन ड्राईव्हवरती. थँक यू.